Hello students, welcome to the part 18 of the topic vectors. In this lecture, we will learn examples on properties of vector product of vectors. Example, if a bar equal to 2i bar plus 3j bar minus k bar, b bar equal to I bar minus 4j bar plus 2k bar, then find a bar plus b bar क्रॉस a bar मायनस b bar. इथं a बार आणि b बार हे दोन वेक्टर्स दिलेले आहेत आणि आपल्याला ह्या टर्मची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. a बार प्लस b बार क्रॉस a बार मायनस b बार ह्या टर्मची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर इथं पहिल्यांदा हा वेक्टर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला a बार प्लस b बार आणि a बार मायनस b बार हे दोन वेक्टर्स आधी कॅल्क्युलेट करून घ्यावे लागतील. सोल्युशनमध्ये तर a बार प्लस b बार consider a बार प्लस b बार इक्वल टू, आता a बार हा वेक्टर इथं दिलेला आहे 2i बार प्लस 3j बार मायनस k बार प्लस b बार हा वेक्टर I बार मायनस 4j बार प्लस 2k बार दिलेले वेक्टर्स तिथं सबस्टिट्यूट केलेत. देअरफॉर a बार प्लस b बार इक्वल टू, आता आयच्या टर्म्स साइन बघून एकत्र करायचे आहेत, 3i बार होतील, जेच्या टर्म्स मायनस j बार बेरीज येईल आणि प्लस k बार हा a बार प्लस b बार हा वेक्टर येईल. आता तसाच a बार मायनस b बार हा वेक्टर कॅल्क्युलेट करायचा आहे. कन्सिडर a बार मायनस b बार इक्वल टू, a बार सबस्टिट्यूट केला 2i बार प्लस 3j बार मायनस k बार मायनस b बार इज I बार मायनस 4j बार प्लस 2k बार. Therefore, a bar minus b bar equal to 2i bar minus I bar, किंवा पहिला वेक्टर आहे तसा ठेवला 2i bar plus 3j bar minus k bar minus I bar plus 4j bar minus 2k bar. Therefore, a bar minus b bar equal to 2i bar minus I bar is I bar, 3j bar plus 4j bar हा 7j bar minus k bar minus 2k bar हा minus 3k bar इतका येईल. आता आपल्याला हे दोन वेक्टर्स मिळाले, आता त्यांचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे. देअरफॉर a बार प्लस b बार क्रॉस a बार मायनस b बार इक्वल टू, आता क्रॉस प्रोडक्ट दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा असेल तर क्रॉस प्रोडक्टसाठीचं एक्सप्रेशन हे डिटर्मिनंट आहे. मग ह्या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घेताना डिटर्मिनंट मांडायचा आहे, ज्याचा पहिला रो हा नेहमी I बार जे बार के बार इतका असणार आहे. आता सेकंड रो a बार प्लस b बार हा जो वेक्टर आहे त्याचे कॉम्पोनंट्स येतील ते 3 मायनस 1 1 आणि लास्ट रो ह्या वेक्टरचे कॉम्पोनंट येतील 1 7 मायनस 3. आता हा डिटर्मिनंट एक्सपांड केल्यानंतर जो वेक्टर मिळेल तो ह्या क्रॉस प्रोडक्टची व्हॅल्यू असेल. आता त्याचं एक्सपान्शन घेणार आहे आपण. डिटर्मिनंटचं एक्सपान्शन कसं घ्यायचं आहे आपल्याला माहिती आहे, त्याच पद्धतीनं तो एक्सपांड करायचा आहे. 3 मायनस 7 मायनस j बार इंटू मायनस 9 मायनस 1 प्लस k बार इंटू 21 मायनस मायनस 1 म्हणजे तो प्लस 1 होईल इक्वल टू I बार इंटू मायनस 4 मायनस j बार इंटू मायनस 10 प्लस k बार इंटू 22
इक्वल टू -4i बार प्लस 10j बार प्लस 22k बार आणि हा जो वेक्टर आहे तो ह्या क्रॉस प्रोडक्टची व्हॅल्यू असणार आहे. एक्झाम्पल, फाइंड द क्रॉस प्रोडक्ट a bar cross b bar and verify that it is orthogonal, that is perpendicular to both a bar and b bar. आता इथं दोन एक्झाम्पल दिलेत आणि ह्या दोन एक्झाम्पलमध्ये ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर्स दिलेत आणि पहिल्यांदा आपल्याला त्या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट ए बार क्रॉस बी बार कॅल्क्युलेट करायचा आहे आणि त्याच्यानंतर हा क्रॉस प्रोडक्ट ए बार आणि बी बार ह्या दोघांना परपेंडिक्युलर आहे का हे बघायचं आहे. आता इथं पहिल्यांदा आपण ए बार क्रॉस बी बार, सोल्युशन ऑफ फर्स्ट, कन्सिडर ए बार क्रॉस बी बार. ए बार क्रॉस बी बारची व्हॅल्यू आपण काढणार आहे. ए बार क्रॉस बी बार. तर क्रॉस प्रोडक्टसाठीचं जे एक्सप्रेशन आहे ते डिटर्मिनंट आहे, ज्याचा पहिला रो हा नेहमी आय बार जे बार के बार हाच असणार आहे. त्याच्यानंतर सेकंड रो ए बारचे कॉम्पोनंट येतील 1 1 -1. पहिल्या वेक्टरचेच कॉम्पोनंट इथे येणार आहेत आणि दुसऱ्या वेक्टरचे कॉम्पोनंट हे लास्ट रोला येतील 2 4 6. आता हा एक्सपांड करायचा आहे, इक्वल टू आय बार इंटू 6 + 4 6 + 4 मायनस ए बार इंटू 6 + 2 प्लस के बार इंटू 4 - 2 इक्वल टू 10i बार -8j बार प्लस 2k बार. हा ए बार क्रॉस बी बारची व्हॅल्यू झाला. आता हा जो वेक्टर आहे ए बार क्रॉस बी बार हा ए बारला परपेंडिक्युलर आहे का बघायचा आहे. मग दोन वेक्टर्स जर परपेंडिक्युलर असतील तर त्या दोन वेक्टर्सचा डॉट प्रोडक्ट 0 असतो. मग ए बार क्रॉस बी बार, ए बार क्रॉस बी बार डॉट ए बार हा डॉट प्रोडक्ट आपण कॅल्क्युलेट करायचा आहे. तर ए बार क्रॉस बी बारची व्हॅल्यू इथं आहे ती सबस्टिट्यूट केली. 10i बार -8j बार प्लस 2k बार डॉट ए बार. ए बार हा वेक्टर इथं दिलेला आहे, आय बार प्लस जे बार मायनस के बार. आता डॉट प्रोडक्ट दोन वेक्टर्स कॉम्पोनंटच्या स्वरूपात आहेत आणि त्यांचा डॉट प्रोडक्ट घेताना आपण आय आयचे कॉम्पोनंट त्यांचा प्रोडक्ट घेतोय. 10 × 1 हा 10 येईल, -8 × 1 हा -8 येईल आणि 2 × -1 हा -2 येईल. म्हणजे 10 - 10 0. म्हणजे ह्या टर्मची व्हॅल्यू ए बार क्रॉस बी बार डॉट ए बार हा 0 झाला. आता ह्या दोन वेक्टर्सचा डॉट प्रोडक्ट 0 आहे म्हणजे हे दोन वेक्टर्स एकमेकाला ऑर्थोगोनल आहेत. म्हणजे देअरफॉर ए बार क्रॉस बी बार इज ऑर्थोगोनल म्हणजेच परपेंडिक्युलर ऑर्थोगोनल टू ए बार. आता तो बी बारला पण परपेंडिक्युलर आहे का हे चेक करायचं आहे. मग आता आपण ही टर्म कन्सिडर केली. कन्सिडर आता त्या वेक्टरचा म्हणजे ए बार क्रॉस बी बार ह्या वेक्टरचा बी बार ह्या वेक्टर बरोबर डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. इक्वल टू आता ए बार क्रॉस बी बार हा वेक्टर आहे 10i बार -8j बार प्लस 2k बार डॉट बी बार हा वेक्टर पहिल्या केसमधला इथं आहे 2i बार प्लस 4j बार प्लस 6k बार प्लस 6k बार. आता त्या दोन वेक्टर्सचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. देअरफॉर LHS आहे तशी ठेवली. ए बार क्रॉस बी बार डॉट बी बार इक्वल टू आय आयचे कॉम्पोनंट त्यांचा प्रोडक्ट घेतला 20
-8 इंटू -4 हा -24 येईल. 2 इंटू 6 हा 12 येईल. 6 इंटू 2 सॉरी 8 इंटू 4 हा 32 येतोय. 10 इंटू 2 हा 20 येईल. -8 इंटू 4 हा -32 प्लस 12. देअरफोर म्हणजे ही व्हॅल्यू आता ही जी व्हॅल्यू आहे ती 0 झाली. म्हणजे हा डॉट प्रोडक्ट 0 झाला. म्हणजेच हा वेक्टर देअरफोर ए बार क्रॉस बी बार इज ऑर्थोगोनल म्हणजेच परपेंडिक्युलर ऑर्थोगोनल टू बी बार. म्हणजे आपण इथं आधी ए बार क्रॉस बी बार हा फाइंड आउट केला. त्याच्यानंतर ए बार क्रॉस बी बार डॉट ए बार हा प्रोडक्ट कॅल्क्युलेट केला, तो 0 आला. आणि दोन वेक्टर्सचा डॉट प्रोडक्ट 0 असेल तर ते दोन वेक्टर्स एकमेकाला ऑर्थोगोनल झाले. तसाच ए बार क्रॉस बी बार डॉट बी बार हा डॉट प्रोडक्ट पण 0 आला. आणि म्हणून ए बार क्रॉस बी बार डॉट बी बार ए बार क्रॉस बी बार आणि बी बार हे दोन वेक्टर ऑर्थोगोनल आहेत. हे इथं पुढच्या ओळीला लिहिलेलं आहे. तर हे सेकंड एक्झाम्पल तुम्ही त्याच पद्धतीनं सॉल्व करायचं आहे. एक्झाम्पल, फाइंड ऑल द वेक्टर्स ऑफ मॅग्निट्यूड 10√3 that are perpendicular to the plane of I bar plus 2j bar plus k bar and minus I bar plus 3j bar plus 4k bar. आता इथं दोन वेक्टर्स दिलेत, त्या दोन वेक्टर्सना नावं दिलेत. ह्या वेक्टरला इथं ए बार हे नाव दिले आणि ह्या वेक्टरला बी बार म्हटलेलं आहे. आता असे वेक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत जे ह्या दोन वेक्टर्सना परपेंडिक्युलर आहेत, ह्यांच्या प्लेनला परपेंडिक्युलर. म्हणजेच ह्या दोन वेक्टर्सना परपेंडिक्युलर वेक्टर आधी आपण फाइंड आउट करूया. तर आपण प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर प्रोडक्टमध्ये बघितलेलं आहे. ए बार आणि बी बार ह्या दोन्ही वेक्टर्सना परपेंडिक्युलर असणारा वेक्टर म्हणजे त्याच दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट असतो. दॅट इज ए बार क्रॉस बी बार इज परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार. मग पहिल्यांदा आपण ए बार क्रॉस बी बार हा वेक्टर फाइंड आउट करणार आहे. ए बार क्रॉस बी बार इज परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार. ए बार क्रॉस बी बार आपण आधी हा वेक्टर फाइंड आउट करणार आहे. ए बार क्रॉस बी बार त्या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट एक्सप्रेशन डिटर्मिनंट येईल, ज्याचा पहिला रो नेहमी आय बार जे बार के बार हाच असणार आहे. आय बार जे बार के बार. तर सेकंड रोला ए बारचेच कॉम्पोनंट लिहायचे आहेत 1 2 1 आणि लास्ट रोला बी बारचे कॉम्पोनंट येतील -1 3 4. आता हा डिटर्मिनंट एक्सपांड करायचा आहे. इक्वल टू आय बार इंटू 8 - 3 मायनस जे बार इंटू 4 मायनस मायनस 1 म्हणजे 4 प्लस 1 प्लस के बार इंटू 3 मायनस मायनस 2 म्हणजे 3 प्लस 2. इट इज इक्वल टू 5 आय बार मायनस 5 जे बार प्लस 5 के बार. तर 10√3 ह्या मॅग्निट्यूडचा वेक्टर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला आधी ह्या डिरेक्शनमधला म्हणजे ए बार क्रॉस बी बारच्या डिरेक्शनमधला युनिट वेक्टर आधी फाइंड आउट करावा लागेल. मग युनिट वेक्टर फाइंड आउट करत असताना ह्या वेक्टरची मॅग्निट्यूड आपल्याला लागणार आहे, ती आधी आपण काढून घेऊया. मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार. एखादा वेक्टर कॉम्पोनंटच्या स्वरूपात दिला तर त्याची मॅग्निट्यूड कशी काढायची आपल्याला माहिती आहे. तर ह्याच्यातून आपण 5 हा कॉमन फॅक्टर आहे, 5 हा कॉमन घेतला की आय बार मायनस ए बार प्लस के बार हा ए बार क्रॉस बी बार आहे. आता मॅग्निट्यूड काढत असताना हा कॉन्स्टंट आहे, तो आहे असा ठेवला तरी चालतो. आणि स्क्वेअर रूट ऑफ x² + y² + z².
एक्स वाय झेड म्हणजे आय जे केचे कॉम्पोनंट आहेत. मग कॉम्पोनंट्सचा स्क्वेअर करायचे आहेत. एक्सचा स्क्वेअर 1 येईल, वाय म्हणजे -1 आहे त्याचा स्क्वेअर, आणि प्लस झेड म्हणजे केचा कॉम्पोनंट त्याचा स्क्वेअर येईल, इक्वल टू 5 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 + 1 + 1. Therefore, magnitude of A bar cross B bar equal to 5√3 ही त्या वेक्टरची मॅग्निट्यूड येईल. तर एखाद्या वेक्टरच्या डिरेक्शन मधला युनिट वेक्टर फाइंड आउट करायचा असेल तर युनिट वेक्टरचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. युनिट वेक्टर in the direction of A bar cross B bar इक्वल टू तो वेक्टर डिवायडेड बाय त्याची मॅग्निट्यूड असा फॉर्म्युला आहे. ए बार क्रॉस बी बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार हा फॉर्म्युला आहे. आता ए बार क्रॉस बी बार हा वेक्टर इथं आहे 5 इंटू आय बार मायनस ए बार प्लस के बार डिवायडेड बाय 5√3 ही त्याची मॅग्निट्यूड आपण इथं फाइंड आउट केली. आता 5 हा कॉमन फॅक्टर आहे तो कॅन्सल होईल. आय बार मायनस ए बार प्लस के बार डिवायडेड बाय √3. आता हा युनिट वेक्टर झाला इन द डिरेक्शन ऑफ द परपेंडिक्युलर वेक्टर ऑफ ए बार अँड बी बार. म्हणजे हा युनिट वेक्टर हा ह्या दोन वेक्टर्सना जो वेक्टर परपेंडिक्युलर आहे त्या परपेंडिक्युलर वेक्टरच्या डिरेक्शन मधला हा युनिट वेक्टर आहे. आता आपल्याला 10√3 इतक्या मॅग्निट्यूडचा म्हणजे इतक्या लेंथचा वेक्टर फाइंड आउट करायचा आहे. म्हणून आपण त्याच्यासाठी काय केलं, त्या डिरेक्शन मधला आधी युनिट वेक्टर फाइंड आउट केला आणि युनिट वेक्टरला आता 10√3 न मल्टिप्लाय केलं. युनिट वेक्टर म्हणजे एक मॅग्निट्यूडचा वेक्टर आपण आधी फाइंड आउट केला आणि आता 10√3 मॅग्निट्यूडचा वेक्टर फाइंड आउट करताना त्या युनिट वेक्टरला 10√3 न मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला रिक्वायर्ड वेक्टर मिळणार आहे. देअरफॉर ऑल द वेक्टर्स of magnitude 10√3 इक्वल टू. आता हा जो युनिट वेक्टर आहे त्याला 10√3 न फक्त मल्टिप्लाय केलं की आपल्याला रिक्वायर्ड वेक्टर मिळणार आहे. आणि ऑल द वेक्टर्स म्हटले म्हणजे आता इथं आपण एकच वेक्टर ए बार आणि बी बार ह्या दोन वेक्टर्सना जो वेक्टर परपेंडिक्युलर आहे तो ए बार क्रॉस बी बार तो वेक्टर आपण फाइंड आउट केला. मग इथं ऑल द वेक्टर्स म्हणताना असे दोन वेक्टर्स येतात म्हणजे हा एक वेक्टर आणि ह्याच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये असणारा एक वेक्टर. आता अपोजिट डिरेक्शनमध्ये असणारा वेक्टर हा जो वेक्टर आहे याच्यासाठी प्लस साईन वापरलं तर अपोजिट डिरेक्शनमध्ये जो वेक्टर आहे त्याच्यासाठी मायनस साईन वापरायचं आणि त्या युनिट वेक्टरला आपण 10√3 ह्या कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय करणार आहे आणि युनिट वेक्टर आय बार मायनस ए बार प्लस के बार डिवायडेड बाय √3. आता इथं √3 हा कॉमन फॅक्टर आहे तो कॅन्सल होईल म्हणजे इक्वल टू प्लस मायनस 10 इंटू ब्रॅकेट आय बार मायनस ए बार प्लस के बार हे रिक्वायर्ड वेक्टर्स असतील. आता इथं फक्त युनिट वेक्टर विचारला तर युनिट वेक्टरपर्यंत थांबायचं आहे आणि 7 मॅग्निट्यूडचा विचारला तर युनिट वेक्टरला 7 न मल्टिप्लाय करावा लागेल. तर 10√3 मॅग्निट्यूडचा विचारला आहे म्हणून आपण 10√3 ह्या कॉन्स्टंटनं युनिट वेक्टरला मल्टिप्लाय केलेला आहे. जेवढ्या मॅग्निट्यूडचा वेक्टर विचारलेला आहे तेवढ्या मॅग्निट्यूडनं युनिट वेक्टरला मल्टिप्लाय केलं की तुम्हाला रिक्वायर्ड वेक्टर मिळणार आहे.
आता ही दोन एक्झाम्पल तुम्ही त्याच मेथडनं सॉल्व्ह करायचे आहेत. फाइंड अ युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ द वेक्टर्स जे बार प्लस 2k बार अँड आय बार प्लस से बार. म्हणजे ह्याला ए बार म्हणायचं आहे, ह्या वेक्टरला बी बार म्हणायचं आहे आणि ह्याच पद्धतीनं फक्त युनिट वेक्टर फाइंड आउट करायचं आहे. आता सेकंड एक्झाम्पल, इफ ए बार इक्वल टू 2i बार प्लस ए बार मायनस 3k बार अँड बी बार इक्वल टू आय बार मायनस 2j बार प्लस k बार, फाइंड अ वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 5 परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार. आता इथं 5 मॅग्निट्यूडचा वेक्टर विचारलाय. आधी युनिट वेक्टर काढायचा आणि त्या वेक्टरला 5 न मल्टिप्लाय केलं की तुम्हाला रिक्वायर्ड वेक्टर मिळणार आहे.